शुभ सकाळ मित्रांनो। तर आज चतुर्थी आहे, चतुर्थीचा आपला उपवास आणि आपण हा उपवासासाठी फराळ करत आहे एकदम नॅचरल पद्धतीने। तुम्ही बघू शकता जिरका आणि मस्त रात्र गावठी आपल्याकडे रानातले। आपण सकाळचा हा फ्रेश नाश्ता करत आहोत। या तुम्ही नाश्ता करायला एकदम झकास झालाय। चला तर आपल्याला जायचे बाहेर पैसे काढायला बँकेत। बघा ही केळी, बघा केळी पिकल्यावर खायला नक्की या, मला भेटली तर तुम्हाला पण देईल। आता आपल्याला जायचे आशुला, तर चला जाऊया आपण। आशुला जायचे आपल्याला बँकेत पैसे काढायला। सासरी बुवांचे पण पैसे काढायचे ना आपले पण पैसे काढायचे। पैसे एवढे काढायचे, मार्च एंड चालू आहे आणि आपल्याला सोसायटी भरायची आहे, त्यासाठी आपण पैसे काढायला चालू आहे। तर आपण फटफट जाऊया आणि फटफट आपलं काम होईल असं काहीतरी करूया। 15 रुपये किलो आहे ना? रोज बसतो का इथं? नाही। कधीच बरी तुम्ही कुठले? थांबेत आहे रे भाऊ मी। आम्ही तिकडे आंबोऱ्याला आहे ना, आंबोरीची। तुम्ही तर रोज असता कधी सड असता? नाही नाही, आम्ही दिवसात राहतो, कधी राहतो नाही राहतो असे। बँकेतून जाऊन आलो, पैकीचं काही काम झालं नाही। आम्हाला फालतूचा टाइमपास झाला। जनधनच्या खात्यामुळे लॉस झाला। जनधनच्या खात्याला लिमिट आहे ना मामा, बरोबर ना? हा बरोबर। तर आता आम्ही परत चाललोय आमच्या गावाला आशीवरून। जनधनच्या खात्याचा सीन असा आहे की त्याला लिमिटेड पैसे काढायला मिळतात, जास्त पैसे काढू शकत नाही। 30,000 रुपये अकाउंटमधून काढू शकतो आपण जनधनचा। तर मग आम्हाला माहीत नव्हतं आपल्या जनधनच्या खात्याचं असं काही सीन होऊ शकतो म्हणून आपण बँकेतून पैसे काढायला गेलो, तर ते काही आपलं काम झालंच नाही। मग आपण रिटर्न आलो। रिटर्न येताना आपला कलिंगडला दिसला, आपण कलिंगड घेतला। आता चाललो आहे घरी। बोलो गरमी खूप आहे, कुठंतरी ज्यूस बीस पिऊया गरण्याचा म्हणून आम्ही शोधत होतो। तर चाललं शोधत 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 तर आपल्याला मस्त एक ठिकाणी तो भेटला। तर आपण तिथं मस्त ज्यूस मारला आहे आणि तुम्ही पण बघू शकता ज्यूस काढण्याची पद्धत कशी आणि मशीन कसं आहे ते। चला तर जाऊया ज्यूसवाल्याकडे। चला तर मित्रांनो आपण आलो आहोत ज्यूसवाल्याकडे। हा ज्यूसचं मशीन बघू शकतो तुम्ही, एकदम युनिक आहे आणि बेस्ट आहे। तर बघूया त्या मशीनची माहिती त्याच्याकडूनच, तो सांगत आहे आपली मशीन। मस्त थंडगार 2 ग्लास ज्यूस मारूया आणि आपला सफास करूया।
घेतो भारी मशीन तुमचा, म्हणजे तो ऑइल बिलचं काही टेन्शनच नाही ना. नाही नाही ते वेगळं हे वेगळं, किंवा लाईट पण नाही, जनरेटर सगळं. हा जनरेटर लाईट आहे मशीन त्याची. दोन्ही याच्यात चालतं का? हा कुठची नेली घरी म्हणजे मोटरवर पण चालतं आणि जनरेटरवर चालतं. शिवाय बाय माणूस काम करू शकतो त्याच्यावर. हा ना, इझी एकदम, आज वीज जायचं काम नाही. एकदम इझी. आता हे पाय मी 2च वेळा घातलं पण काहीच नाही. आणि ते दुसरं रसवंतीवाले राहते का हां ते पिळून घालून. हा, डबल निम्मा रस त्याच्यात डबल घालतात पार, पिळून त्याला. मस्त आहे हे ठेवायला, तुम्हाला त्याला ठेवायला ते हे टॉप ठेवायला जागा मस्त आहे. भारी आहे मशीन, भारी आहे. हा हा बेस्ट आहे ना, डायरेक्ट ते टाकायचं फ्रीज मध्ये, फ्रीजर करून घ्यायचं. हां वरवणीत आलो, बोललो तर वरवणीत काम आहे आपलं, शेत सातबारे उतारे काढून. मग वरवणीत कार्यालयात आलो, शेतूच्या तर कार्यालय बंद होतं. बोला नंबर आहे तर फोन करू. फोन केला तर साहेब संगमेरला होते. बोला ठीक आहे चालेल या तुम्ही. ते बोले 6 वाजता खोलणार आहे. मला नाही, आम्ही उद्या येतो. मग काय तिथून गाडी काढली आपण आपल्या घरी आलो. काय आणलं का तुला खायला? बसले होता. है कलिंगड. मॅडम एकदम खुश. काय आणलं? कलिंगड काय ना खायचं काम कर, खायचं काम कर. केवढं लेख. हा मॅडम खुश. खुश का? एकदम खुश ना. आता कसं खाणार? ही आमची सिया तिकडे झोपलेली आहे. आता आपण काय सिया केलं की जाणार नाही, हात पाय धुवून जाणार. बाहेरून आलो आपण त्याच्यामुळे. रिएक्शन सिया सिया काय ग बाई? पावसाचं वातावरण झालं आणि आमचे हाल झाले.
उन्हाळ्यामध्ये पावसाचं वातावरण हे बघा. आता आम्ही इथं गहू घातले ते वाळतेनी, ते आम्ही आता गोळा करतोय. आमची झाली फजिती, आम्ही 3 जण एवढे गहू गोळा करायचे आणि भरायचे.